हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी आलेली आहे गावातील ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. तर हे आहे ज्योतिबाचं मंदिर. ही आहे माझ्या माहेरची ग्रामदेवता आणि आज मी या मंदिरामध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि आजूबाजूला सुद्धा भरपूर जागा आहे. खूप मोठा असा हा परिसर आहे. गावातील ज्या काही गल्ल्या आहेत, रस्ते आहेत, त्याच्या मध्यभागीच हे ज्योतिबाचं मंदिर आहे. आता आपण आलेलो आहे ज्योतिबाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि ही आहे ज्योतिबाची मूर्ती. अतिशय सुंदर आणि रेखीव अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता, तर एका बाजूला आहे इंजुबाई आणि दुसऱ्या बाजूला आहे तळमाऊली. ज्योतिबाची मूर्ती अतिशय सुंदर, सुरेख आणि रेखीव अशी आहे आणि या त्यांच्या दोन्ही बाजूला तळमाऊली आणि इंजुबाईची मूर्ती आहे. तळमाऊली आणि इंजुबाई या ज्योतिबाच्या बहिणी आहेत आणि या दोघी बहिणींवर ज्योतिबाचा खूप जीव आहे. तर त्याच्या उजवीकडच्या बाजूला पांढरीचं देवस्थान आहे. ही पहा, तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे. अतिशय जागृत असं हे ज्योतिबाचं देवस्थान आहे. त्याशिवाय इथे दसरा आणि माही हे दोन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. माहीमध्ये 2 ते 3 दिवस मोठी यात्रा असते. आम्ही आता दुपारचेच आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इथे कोणीही दिसणार नाही, परंतु इतर वेळी मात्र इथे माणसांची खूप ये-जा असते. गाव भागातच मध्यवर्ती हे मंदिर असल्यामुळं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचीच इथे वर्दळ असते. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.